मला एक सांगा, तुमच्यासोबत कधी असं झालंय का, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटायला खूप आतुर असता, खूप एक्साइटेड असता, खूप विचार करता आधी, खूप पूर्वतयारी करता, की आपण त्या व्यक्तीला भेटल्यानंतर असं बोलू, तसं बोलू, हे करू, ते करू. पण प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला भेटता, तेव्हा तुमच्याकडे बोलायलाच विषय राहत नाही आणि वातावरणात आपोआपच एक प्रकारचा ऑकवर्डनेस निर्माण होतो आणि मग तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायला धडपडत असता. मला खात्री आहे हे खूप जणांसोबत झालं असेल, माझ्याही सोबत खूपदा झालंय. पण आपल्यासोबत झालेल्या अशा प्रसंगांची कविता होत नाही, अशा अनुभवांची कविता होत नाही. पण आपले खूप थोर कवी कवयित्री होऊन गेले, त्यांना छोटासा एक प्रसंगसुद्धा पुरतो असं मला वाटतं. असाच एक अनुभव इंदिराबाई संत या खूप मोठ्या कवयित्री होऊन गेल्या आपल्याकडे. त्यांना आला असावा कदाचित आणि त्यांच्या अनुभवांची इतकी सुंदर आणि मॅजिकल कविता म्हणेन मी झाली आहे. अगदी 16 ओळींची छानशी कविता आहे, पण खूप काही सांगून जाते. कवितेचं नाव आहे बोलायाला निवांत काही. 2 व्यक्ती हॉटेलमध्ये जातात आणि खूप काही बोलायचं असतं त्यांना. पहिल्यांदा भेटतात कदाचित. खूप काही बोलायचं असतं, पण प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांच्याकडे बोलायलाच विषय सापडत नाही. पण तरी एक प्रकारची अटॅचमेंट असते, एक प्रकारची ओढ निर्माण होताना दिसते. ऑकवर्डनेस असतोच, पण याही छोट्या-छोट्या गोष्टी आपोआपच निर्माण होतात. कविता फार छान आहे. कवितेचं नाव आहे बोलायाला निवांत काही. बोलायाला निवांत काही हॉटेलामधी शिरलो आपण. बोलायाला निवांत काही हॉटेलामधी शिरलो आपण आणि कुठल्या उत्साहाने मागविले ही पदार्थ खच्चून. अख्खा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहतो पहा. बोलायाला निवांत काही हॉटेलामधी शिरलो आपण आणि कुठल्या उत्साहाने मागविले ही पदार्थ खच्चून. बोलावे तो तशी नेमकी जाणीव झाली कशी विसंगत. बोलावे तो तशी नेमकी जाणीव झाली कशी विसंगत. नव्हते काहीच बोलायाला डोळे होते डोळा चुकवित. न्याहाळीत मी जपानी तरुणी तूही काढली नोट खिशातून. न्याहाळीत मी जपानी तरुणी तूही काढली नोट खिशातून. अर्धा कपही चहा नसरला निमुटपणाने उठलो तेथून. नकळत वळली दूर पावले कशातून तरी सुटलो वाटून. नकळत वळली दूर पावले कशातून तरी सुटलो वाटूनी. नकळत वळली बाजूस डोळे परतायाची ओढ लागून. नकळत वळले बाजूस डोळे परतायाची ओढ लागून. किती छान आणि गोड कविता आहे. फार छोटीशी छान सुंदर अशी कविता. इंदिराबाई संत या खरं तर माझ्या आवडत्या कवयित्री आहेत असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक वयोगटासाठी प्रत्येक टेक्स्चर ज्या माणसाला सूट होतील किंवा एंटरटेन करतील अशा त्यांच्या कविता आहेत. आणि गेल्या 60 वर्षांमध्ये म्हणजे त्यांच्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 10 ते 11 कविता संग्रह पब्लिश केले आणि ते सगळे सुप्रसिद्ध झाले. ही जी कविता मी आत्ता वाचली ती शेला या त्यांच्या काव्यसंग्रहातली होती आणि हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता जो आय गेस 1951 मध्ये पब्लिश झाला होता. इंदिराबाई संतांनी आजपर्यंत हजारहून जास्त कविता लिहिल्या असतील आणि खूप ललित लेखही लिहिलेत, खूप पुस्तकं लिहिली आहेत. तुम्हाला कधी काही छान वाचायची इच्छा झाली तर तुम्ही नक्की इंदिराबाई संतांचे विचार वाचा, त्यांच्या कविता वाचा, त्यांची पुस्तकं वाचा. आणि मला खूप छान वाटतं आज मी कन्सिस्टंटली हा 12वा व्हिडिओ शूट करते आहे आणि 12 कविता मी आजपर्यंत वेगवेगळ्या कवी कवयित्रींच्या 12 कविता तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. इथून पुढेही मी खूप छान कविता, अर्थपूर्ण कविता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एखादी स्पेसिफिक कविता वाचावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तेही तुम्ही मला नक्की कळवा. खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा आणि आय विल ट्राय की पुढच्या व्हिडिओजमध्ये त्या कविता मी सादर करू. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, ही कविता आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काव्यमनला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि असंच प्रोत्साहन देत चला. काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.